अशोक सराफ एक इंटरव्ह्यू देत असताना म्हणाले की लक्ष्मीकांत बेर्डे हा मला घाबरायचा, परंतु घाबरणं कसलं, आपल्यासारखं नाही की तो मला दिसला म्हणून मी घाबरलो. तर ते घाबरणं असं होतं की आदरयुक्त घाबरणं होतं. लक्ष्मीकांत बेर्डे हे अशोक सराफ यांची खूप रिस्पेक्ट करायचे आणि अशोक सराफ हे मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आधीच सेटल असल्यामुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांना ते मदत पण खूप करायचे. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांनी तब्बल 50 पेक्षा जास्त चित्रपट एकत्र केले असं अशोक सराफ म्हणतात. खरंच त्यांचे चित्रपट 50 पेक्षा जास्त झाले असावेत आणि त्यांचे हे चित्रपट एकही फ्लॉप ठरलेला नाही, कारण की या दोघांची कलाकारी पाहण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षक उत्सुक असायचे की अशोक मामा आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा चित्रपट कधी येतो हे महाराष्ट्रातील प्रेक्षक वाट पाहायचे. महाराष्ट्रातील चित्रपट सृष्टीला या दोघांनी जी उंची दिली ते मला नाही वाटत की इथून पुढे कोण देऊ शकेल. लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण आल्यानंतर अशोक सराफ यांचे डोळे आजही पाणवतात. तर यांचा जिव्हाळा किती होता हे आपण इमॅजिन नाही करू शकत. लक्ष्मीकांत बेर्डे दुर्दैवाने आपल्याला सोडून गेले, परंतु अशोक सराफ यांचा तितकाच दरारा, तितकाच ओरा अजून महाराष्ट्राच्या चित्रपट सृष्टीमध्ये कायम आहे. तर अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याविषयी तुमचं मत काय आहे, तुमची प्रतिक्रिया काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.